नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या निमित्ताने मी आज आहे ना लाडू बनवणार आहे, रव्याचे लाडू। तर तुम्ही बोलाल की आता रव्याचे लाडू काही कोणाला येत नाहीत, पण सगळ्यांनाच येतात। तर माझी पण पद्धत बघा कशी बनवते ती। तर सगळ्यात पहिलं तर मी पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे। तुपामध्ये ना मस्त असा बारीक रवा घेतलेला आहे, भाजून घेणार आहे, छान असं खरपूस होईपर्यंत भाजणार आहे। तर मी आहे ना पहिलं रवा टाकला होता, परत असं मला असं वाटलं थोडंसं कमी झालं आहे म्हणून परत मी थोडासा रवा टाकला। असं करून मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे, मस्त असं भाजून घेणार आहे। पाहू शकता इथं रवा मस्त असा माझा खरपूस होईपर्यंत भाजून झालेला आहे। आता मी आहे ना ह्याला साईडला काढून घेणार आहे। तर बघा पाहू शकता मस्तच खूपच छान असं झालेलं आहे। तर आता याला साईडला काढून घेणार आहे। तर मी हे पाकाचे बनवणार नाही, असे बिना पाकाचे लाडू बनवणार आहे। खूप छान होतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी पद्धत। तर आता ह्याच पॅनमध्ये ना मी थोडं अजून तूप टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं 3-4 चमचे असे बेसन भाजून घेणार आहे। तर बेसन पण आपल्याला असं मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्याचं जोपर्यंत साईडनी पाक सुटत नाही तसं त्या पद्धतीने आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। कधी पण रव्याच्या लाडूमध्ये थोडंसं बेसन टाकलं ना त्याची चव खूप टेस्टी होते। आता इथं बेसन भाजून झालेलं आहे। मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते एकदम बारीक बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्या बेसनमध्येच थोडंसं फ्राय करून घेणार आहे। तर बघा इथं बेसन पण भाजलेलं आहे, मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याला आहे ना सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि मी आहे ना ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेला आहे। मिल्क पावडर का टाकलं की कारण याचा टेस्ट एवढा छान होतो ना, माव्यासारखा लागतो। आता इथं पिठी साखर टाकलेली आहे। तर पिठी साखर आहे ना मी गरम असतानाच टाकलेलं आहे, कारण आहे ना नंतर आहे ना याला साखर साखर असं दिसत नाही। कोणते लाडू कसे सफेद सफेद दिसतात तसे दिसत नाहीत आणि साखर अशी मस्त वितळून जाते त्याच्यामध्ये, म्हणून आहे ना त्याला असं दाबून थोडा वेळ साईडला ठेवून देणार आहे आणि थंड झालं की मी लाडू बांधायला घेणार आहे। पाहू शकता आता इथं सारण सगळं थंड झालेलं आहे आणि आता इथं आहे ना सगळं व्यवस्थित असं मिक्स करणार आणि हाताने बांधून घेणार। खूप छान लाडू झालेले, तुम्ही पण माझी पद्धत नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती। जर अशी लाडू वळत नसतील तर अजून थोडंसं तूप गरम करून त्या लाडूमध्ये टाका, मग मस्त असे वळले जातील लाडू आणि खूप खायला खूप टेस्टी लागतात। तुम्ही खरंच बनवून बघा एकदा तरी। तर मिल्क पावडरने तर खूपच टेस्टी लागतात। तर असेच करून मी सगळे लाडू असे बांधून घेतलेले आहे। पाहू शकता मस्त असं बांधत घेत होती मी, मस्त असे झाले होते लाडू। तर माझे लाडू असे ड्रायफ्रूट दिसत नव्हते बाहेर, मी कारण बारीक चॉप करून टाकले होते। चला तर मग नक्की ट्राय करा। बाय।